हाय, ऐका ना. भारताचा नकाशा असलेलं पार्क पाहिलं आहे का तुम्ही? चला तर मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवते. आजचा हा व्हिडिओ फक्त बघण्यासारखा नाही तर अनुभवण्यासारखा आहे. माझ्या पहिल्या व्हिडिओमधून मी म्हटलं होतं की माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा, पण ती अपलोड करायला थोडा उशीरच झाला. पण आता शेवटी हा व्हिडिओ घेऊन आले. आम्ही आधी बडे हनुमानजींचे दर्शन घेतले आणि नंतरला डायरेक्ट आम्ही आलो शिवालय पार्कमध्ये. सुरुवातीला आम्ही फक्त 10 मिनिटासाठी आलो होतो, कारण आम्हाला अजून जास्तीत जास्त प्लेस व्हिजिट करायचे होते. पण 2 तास कधी झाले कळलंच नाही. 10 मिनटं म्हणत आलो होतो, पण इथली मंदिरं बघता बघता पूर्ण प्लॅनच चेंज झाला. आज जाताना फर्स्ट इम्प्रेशनच खूप भारी होतं. एकदम नीट, क्लीन आणि वेल मेंटेन प्लेस. आणि आत पाऊल टाकल्यावर कळलं की हे काही नॉर्मल पार्क नाही आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे एंट्री फी आहे. मंडे टू फ्रायडे 50 रुपीज पर पर्सन, सॅटर्डे टू संडे 100 रुपीज पर पर्सन. आणि छोट्या मुलांसाठी असं आहे की मंडे टू फ्रायडे 30 रुपये आणि सॅटर्डे टू संडे 50 रुपये. विकेंडला थोडं महाग वाटतं, पण आत गेल्यावरती पैसे वसूल आहेत. आता मेन अट्रॅक्शनबद्दल बोलायचं तर इथे वेगवेगळी शिवमंदिरं आहेत. सुरुवातीला मला वाटलं होतं की इथे फक्त शिवलिंग असतील, पण होनेस्टली मी कम्प्लिटली सरप्राईज झाले की इथे प्रत्येक मंदिराची डिझाईन वेगळी आहे. इतकी सुंदर मंदिरं आहेत की कुठून सुरू करायची तेच समजत नव्हतं. एक मंदिर बघितलं की दुसरं अजून सुंदर दिसतं आणि असंच काहीतरी आमचं चालू होतं. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा पूर्ण पार्क भारताच्या नकाशाप्रमाणे तयार केलेला आहे. जिथे जिथे प्रसिद्ध मंदिरं आहेत त्याप्रमाणे तिथे त्यांची मांडणी केलेली आहे. ड्रोनमधून पाहिलं तर हा पूर्ण नकाशा अगदी स्पष्ट दिसतो. आणखी एक खास गोष्ट जी मला खूप आवडली, आपण जेव्हा ॲक्च्युअल मंदिरांना भेट द्यायला जातो तेव्हा त्यांची पूर्ण रचना नीट पाहायला मिळत नाही. पण इथे प्रत्येक मंदिर अगदी जवळून आणि शांतपणे बघता येतं. तसेच प्रत्येक मंदिराजवळ त्याबद्दलची छोटी माहिती एका बोर्डवरती दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक मंदिरांच्या बोर्डची माहिती वेगवेगळ्या बोर्डवरती आहे असं. म्हणून इथे फिरताना फक्त एन्जॉयमेंट नाही तर नॉलेज पण मिळतं. ही मंदिरं लोखंडापासून बनवलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी खूप बारकाईने काम केलेलं आहे. खरंच सांगते, प्रत्येक कोरीव काम बघून असं वाटतं की कोणीतरी मन लावून हे तयार केलेलं आहे. आणि इतकं बारकाईने काम केलेलं आहे की अगदी स्पष्ट पाहायला मिळतं. इथे फिरताना एक वेगळी शांतता जाणवते. थोडा टाईम इथे स्पेंड केला की एकदम माइंड फ्रेश होतं. आम्ही कॅज्युअली फिरायला आलो होतो, पण चालणं इतकं झालं की पायाची फुल वर्कआउट झाली होती. फायनली फॅमिलीसोबत जर आलात तुम्ही कधी तर ही खूप सेफ प्लेस आहे. खूप छान मेंटेन केलेली आहे. आणि छोट्या मुलांसाठी राईडसुद्धा आहेत, पण त्याचे चार्जेस वेगळे आहेत. आता इम्पॉर्टंट टिप, जर तुम्ही इथे कधी येणार असाल तर नाईट व्ह्यू मिस करू नका, कारण लाईट लागल्यावरती हा पार्क एकदम मॅजिकल दिसतो. आणि दुपारचं जरी झालं तर मला असं वाटतं तुम्ही मॉर्निंग सेशनला या किंवा तुम्ही संध्याकाळी 4च्या नंतरला या, कारण दुपारी प्रचंड ऊन असतं. आलात तर भरभरून सनस्क्रीन लावून या. जर तुम्ही प्रयागराजला आलात तर शिवालय पार्क नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि फीडबॅक नक्की द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चलो.